नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक विषय घेऊन आलेली की न्यू रजिस्ट्रेशनसाठी आता SC ST OBC EWS सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करायचे आहे। तर NTA ने हे नोटीस दिलेली आहे की कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी सांगितलेलं आहे NTA ने। त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की मॅडम कसं हे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट किंवा अपलोड करायचं किंवा कोणतं सेंट्रल लेवलचं वेगळं असतं का स्टेट लेवलचं वेगळं असतं, त्या संदर्भामध्ये अगदी डिटेल्स मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती, तर नवीन जे विद्यार्थी म्हणजे 2025मध्ये फ्रेश जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत नीट, तर त्या विद्यार्थ्यांनी आधी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे हे यूजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। तर सगळ्यांनाच माहीत असेल की टोटल जवळजवळ हे 5 मेन कास्ट आहेत, तर ते आहेत सेंट्रल लेवलला पकडले जातात। तर ओपन कॅटेगरी, जनरल, SC ST OBC आणि EWS हे 5 टोटल कास्ट आहेत। तर ते सेंट्रल लेवलवरती तिथे आपल्याला त्याप्रमाणे तिथे अपलोड करायचे असतात आणि यावर्षीपासून NTA ने कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी सांगितलेलं आहे तिथे। ओके, तर 2 प्रकारचे हे कास्ट सर्टिफिकेट असतात, एक सेंट्रलचं एक असतं आणि एक स्टेटचं असतं। तर आपल्याला सेंट्रल लेवलवरती ही एक्झाम असती, आपली ही नीट एक्झाम सेंट्रल लेवलवरती घेण्यात येत असती। त्यामुळे ह्या सगळे नियम आता ह्या NTA ने ह्यावर्षीपासून नव्यानं सांगितले आहे, तर ते तुम्हाला अगदी पूर्णपणे मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर आपण पहिल्यांदा विचार करूया की ओपन कॅटेगरीचा, तर कसल्याही कॅटेगरीचं इथं सर्टिफिकेट नाही आहे ओपन कॅटेगरीला, बरोबर। तर त्यामुळे सर्टिफिकेट लावण्याची गरज नाही, त्यामुळे ते जनरल ओपनमध्ये सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीचं। आणि त्यानंतर SC STसाठी सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, तेच आपल्याला स्टेटमध्ये पण आहे। त्यामुळे जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तेच लागणार आहे। सेंट्रलसाठी आणि स्टेटसाठी एकच आहे। तर जे स्टुडंट महाराष्ट्रामधून असतील आपले, त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि व्हॅलिडिटी जर काही विद्यार्थ्यांकडे नसेल तरी पण तुम्ही अगदी व्हॅलिडिटीसाठी आता तुम्ही अप्लाय करून ठेवा आणि ते ॲडमिशनच्या वेळेस ते सर्टिफिकेट लागत असतं। आणि ST कॅटेगरीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्ही अगदी काढून ठेवा। तर ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे तर ते तुम्ही अगदी अप्लाय करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला सेंट्रलला आपल्याला व्हॅलिडिटी आवश्यक नसते, कास्ट व्हॅलिडिटी सध्या आवश्यक नसते। तर सर्टिफिकेट तुमच्याकडे जे आहे तेच SC आणि STच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही ते हे टिक करून ठेवा। आणि त्यानंतर SC STच्या स्टुडंटला आपल्याला तिथे तुम्ही कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता तिथे येस येणार, तर तुम्ही क्लिक करून अगदी तुम्हाला ते हे करायचं। आणि ज्या विद्यार्थ्यांकडे SC STच्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तिथं नो असेल तर तिथे तुम्ही क्लिक करा आणि तिथं तुम्ही अप्लाय करण्यासाठी तुम्ही प्रोसेस चालू करा। तर हे सेंट्रलला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। फक्तच स्टेटलाच कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी असते। हे झालं SC STच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर मी इथे तुम्हाला सांगणार आहे की इथं पुढे तुम्ही ते पाहू शकता की EWSच्या विद्यार्थ्यांसाठी तर रिसेंट इयर म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंतचं जे उत्पन्नावरती आपल्या उत्पन्नाच्या आधारावरती आपल्याला जे सर्टिफिकेट मिळतं ते 1 एप्रिल 2024च्या नंतरचं काढलेलं सर्टिफिकेट लागणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतरचं सर्टिफिकेट काढल्यानंतर तिथे येस असं असेल, तुमच्याकडे असेल तिथं येस म्हणून टिक करा आणि तो नंबर टाका। आणि समजा सर्टिफिकेट नसेल तर नो म्हणा आणि तिथं तुम्ही अप्लाय करा EWS सर्टिफिकेटसाठी। तर सेंट्रलला ते लावायचं आहे। आणि सेंट्रलला तिथे आपल्या सर्टिफिकेटचं आपल्याला कसं ओळखायचं आहे, तर अनेक्सर I हे सेंट्रलचं असतं, हे ओळखण्याची एक खूण आहे। आणि त्यानंतर स्टेटचं जे असतं EWS सर्टिफिकेट तिथं अनेक्सर A असं हे ओळखण्याचं तिथं साईन आहे। तर हे पूर्णपणे मी तुम्हाला अगदी ह्या यूट्यूबच्या मार्फत सांगत आहे की EWSच्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी तर सांगू इच्छिते की सेंट्रल लेवलवरती OBC कॅटेगरीज फक्त असते। स्टेट लेवलवरती त्याच्या आपल्या सब कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये SC BC येतं, NT1 येतं, NT2 येतं, NT3 आणि VJ ह्या ज्या कॅटेगरी ह्या पूर्ण आपल्या स्टेट लेवलवरती असतात। आणि सेंट्रल लेवलवरती फक्त तिथं OBC कॅटेगरीच असते।
तर ह्या टोटल सेंट्रल लेवललाच एकत्र करून त्याला आपण OBC कॅटेगरी असं म्हणतो, म्हणजेच अदर बॅकवर्ड कॅटेगरी असं म्हणतो. तर हे झालं OBC कॅटेगरीचं. आणि जर OBC कॅटेगरीचे विद्यार्थी स्टेटमधून पाहिजे असेल त्यांना बेनिफिट, तर तिथे SC BC NT1 NT2 NT3 आणि VJ ह्या सर्व कॅटेगरीचं सर्टिफिकेट महाराष्ट्रामधून काढायचं झाल्यास तर तिथे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू मार्च 2026 पर्यंत काढलेलं पाहिजे. म्हणजेच तिथे सर्टिफिकेट हे काढलेलं 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला तिथे काढलेलं असलेलं पाहिजे, तरच ते चालणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला तिथे न्यू काढायचं आहे. तर इथं पूर्णपणे तुम्हाला अगदी मी डेट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की 31 मार्च 2026 पर्यंत काढलेलं पाहिजे, तरच ते तिथं चालणार आहे. हे झालं OBCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याचबरोबर सेंट्रलला एम्स जिपमरसाठी आपल्याला एकच सर्टिफिकेट असतं. अगदी ऑल ओव्हर इंडिया काउन्सिलिंगसाठी सुद्धा जर जायचं असेल तरी पण तिथं अगदी 100% OBC सर्टिफिकेट हे सेंट्रलचंच काढावं लागतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आणि ही सर्टिफिकेट काढल्यानंतर एकच वर्षाचं व्हॅलिड असतं, हे पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर न्यू रजिस्ट्रेशनसाठी SC ST OBC EWS सर्टिफिकेट कंपल्सरी आहे अपलोड करणं. तर हे अगदी NTA कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी सांगितलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांकडे नाही आहे त्यांनी तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. अगदी 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जातं. अगदी आता ॲप्लिकेशन फॉर्म आपले चालू झालेलेच आहेत. तर खूप सारे विद्यार्थ्यांचे आता कॉल येत आहेत की मॅडम कुठलं सर्टिफिकेट कसं काढायचं आणि कुठं ते, ह्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही अगदी कॉल मेसेज मला करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. तुम्ही मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉल करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप लिंकला पण जॉईन करायचं असेल तर त्याही विद्यार्थी अगदी व्हॉट्सअप लिंकला तुम्ही जॉईन करून डेलीचे अपडेट्स पाहू शकता. आणि काही डाऊट्स असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता. जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची नक्कीच माहिती मिळेल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.